वसुबारस म्हणजे नेमकं काय? तर प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानलं जात आहे. गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली. श्रीकृष्णाने ते स्वतःला गोपाळ म्हणून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ मानलेलं आहे. ज्याचे घरी गाय त्याचे तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. तसेच श्री स्वामी समर्थ केंद्रामधून सुद्धा जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते ना, तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो. पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे काय? तर पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू. त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र याने आंघोळ करणे व पोटात घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. तर वसुबारस कशी साजरी केली जाते? आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूने या दिवशी समस्त धनाची पूजा करतात. वसू म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. वसुबारसच्या पूर्वी दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरू असते. घर, गोठे स्वच्छ सर्व केलेले असतात. सगळीकडे आनंदी वातावरण असते. तसेच शेतावर शेतीची इतके दिवस राखण्यासाठी केलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग घेणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यात ओवाळून घरात घ्यायचे असते. गोमातेची उत्पत्ती कशी झाली? तर प्रजापतीने प्राणिसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले आणि त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला. त्यातूनच गाय जन्माला आली. गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले. ही सुरभी गोवंशाची माता आहे. सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले आणि त्रैलोक्याच्या वरचा लोक बहाल केला, तोच गौलोक होय. सुरभी गोलोकात आणि तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात. तर गायीचे शेण, गोमूत्र लक्ष्मी नाश करण्याचे सर्वोत्तम साधन आहे. फक्त एक दिवस जरी गोमूत्र, शेण, दूध, दही, तूप याचा पण प्राशन केलं तर सर्व पातकाचा नाश होतो. देवाने सुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केलं होतं. म्हणूनच यज्ञ मंडप घर शेणाने सारवले पाहिजे. गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो. गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो. दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो. तसेच या पंचगव्याचे प्राशन म्हणजे पोटात घेतल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो ना, तो होत नाही. आपल्या शरीराबाहेरील अशुभ व्यक्तींचा नाश होतो. तशीच कोणी करणी केली असेल तर त्यालाही ती परत जात असते. कारण पंचगव्यामध्ये संरक्षण शरीरावर असेल तर कोणतीही वाईट शक्ती आपल्याजवळ येऊ शकत नाही. याउलट त्या पिढ्यांचा नाश होतो. धनतेरस पूजा कशी करायची? तर धनत्रयोदशी सुद्धा दिवाळीची जी सुरुवात होते ना, ती वसुबारस पासून होते. त्यानंतर धनत्रयोदशी येते. धनत्रयोदशी किंवा धनतेरस असेही म्हटले जाते. धन म्हणजे फक्त आपली संपत्ती किंवा लक्ष्मी किंवा दागिने, पैसा असंच नसतं, तर सर्वात महत्त्वाचं आपलं धन आहे. हे म्हणजे आपल्या आरोग्य
आपल्या जर शरीर चांगलं असेल ना तर आपल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. म्हणून आपले शरीर हे आपलं खूप मोठं धन आहे. म्हणून धनतेरसला धन्वंतरी देवाची पूजा करायची असते. धन्वंतरी देवांचा हा म्हणजे विष्णूचा अवतार आहे. धन्वंतरी देव म्हणजे समुद्र मंथनातूनच हे कुंभ घेऊन बाहेर आले होते. जर तुम्हाला फोटो नाही मिळाला तर तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता. एक चौरंग किंवा पाट मांडायचे. त्यानंतर पहिले दोन्ही बाजूला समया लावायचे आहेत. किंवा तुम्हाला दिवा लावायचा असेल तर तुम्ही दिवा लावू शकता. चौरंग मांडायचा आधी त्याच्या खाली तुम्ही छान स्वस्तिक काढून घ्या आणि त्यानंतर त्यावर एक लाल कपडा अंथरा. त्यानंतर एका साईडला म्हणजे चौरंग आपण मांडला आहे तर चौरंगाच्या डाव्या बाजूला म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला आपल्याला एक कलश स्थापन करायचे आहे. मंगल कलश हा कलश नाही घ्यायचे. जो आपला देव्हाऱ्यातला आहे तो दुसरा कलश स्थापन करायचे. कलशात तुम्ही नेहमीप्रमाणे सुपारी आणि शिक्का असतो तो टाकायचा. एखादा फूल टाका, हळदी कुंकू लावा आणि त्यावरती नारळाची स्थापना करा. त्याला तुम्ही पान सुद्धा लावा. जर तुमच्याकडे आंब्याची किंवा नागवेलीची पान असते तर तीही पान तुम्ही त्यात टाकू शकता. कलशाच्या बाजूला आपल्याला हा धन्वंतरी देवाचा फोटो ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला जर तुमच्याकडे लक्ष्मी विष्णू देवाची फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकतात. नसेल तरी काही हरकत नाही. सर्वात पहिले आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची. ती म्हणजे एका नागवेलीच्या पानावरती तुम्ही सुपारी ठेवा किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा. दोन्ही गोष्टी चालते. त्यानंतर त्याच्या बाजूला तुमच्याकडे जे पण धन असेल, जे आपले दागिने असतील किंवा पैसे असतील तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. तर यमदीपदान कसं करायचे? या दिवशी यमदीपदानाला खूप महत्त्व आहे. बाकी कुठल्याही दिवशी आपण दक्षिणेकडे दिवा लावून त्याची पूजा करत नाही. पण या दिवशी यमाची मिली यमदीपदान करायचं असतं. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की धान्य एका प्लेटामध्ये आपण धान्य घ्यायचं. आपल्याकडे जेही पिकतं ते धान्य तुम्ही घेऊ शकता. गहू घेणार, तुम्हाला तांदूळ हवे असेल तर तांदूळ घ्या. कुठलेही धान्य घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्ही कणकेचा दिवा लावा किंवा तुम्ही साधी पणती लावली तरी चालेल. त्या दिव्याची वात दक्षिणेकडे तोंड करून लावायची आणि तेथेही म्हणजे तिथे पूजा करायची आहे. फूल अर्पण करायचे आणि त्या दिव्यामध्ये ना तुम्ही एक रुपयाचा शिक्का पण नक्की टाका. त्यानंतर तिथे त्या दिव्याकडे हात जोडून आपल्याला हा मंत्र म्हणायचे. तर तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल तेव्हा तिथे हात जोडून जेव्हा हा मंत्र तुम्ही नक्की म्हणा. मृत्युंना दंडपाशंबः कालेन शामया सह त्रयोदशाः दीपदानात्तः सूर्यजः प्रियतः ममः. तर हा मंत्र नक्की म्हणा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा जास्तीत जास्त वेळ जळला पाहिजे, प्रज्वलित झाला पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे ताट जे आहे ना ते आपण डायरेक्ट घरात नाही आणायचे. जो पण दिवा किंवा जे पण आहे ना ते तुम्हाला कोणाला तरी दान करायचे. म्हणून त्याला यमदीपदान म्हटलं जातं.
तर ते बाहेरच ठेवायचे आणि ताट तुम्ही फक्त आतमध्ये घेऊन या. 3 गोष्ट आतमध्ये आणायची नाही. त्यानंतर हे कोणाला तरी दान करायचे, गरिबांना किंवा तुम्ही कोणालाही देऊ शकता. तर दीपदान का करायचं असतं? तर यम हा मृत्यूचा देवता आहे. तर आपल्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला अकाली मृत्यू येऊ नये, अपघाती मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आणि त्यासाठी हा दिवा लावायचा असतो. म्हणजे यम दीपदान करायचं असतं. तर तुम्ही गोष्ट नक्की करा. कुठलीही पूजा झाल्यानंतर आपण कधी देवाकडे क्षमा याचना करायची की हे देवा, आम्ही ही पूजा केली आहे ती तू मान्य करून घे. आमच्या हातून जे पण काही चुकलं मुकलं असेल तर त्याच्यासाठी आम्हाला माफ कर. असं दरवेळेला प्रत्येक वेळी आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा अशा प्रकारची माफी मागायची. म्हणजे आपल्याकडून काही राहिलं जरी ते देव आपल्याला माफ करतात. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तर तुम्हा सगळ्यांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.